श्रोते हो नमस्कार. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 भाग 4. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळू जी केशवा महानंदा भानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा जी चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. मागील भागात देवांनी अर्जुनाला सांगितले जे जे आपल्या दृष्टीला दिसेल ते ते भगवत स्वरूप आहे असे समजणे हाच खरा भक्तियोग आहे. अशा प्रकारे खऱ्या भक्ती मार्गाने चालणारे ब्रह्मव्यक्ती पुरुष हे परमात्मा बोधाचा लोकांना उपदेश करीत असतात. अशा भक्तांचे अर्जुना मी माझे सर्वस्व देऊन प्रेमळ भक्त घेत असतो. माझ्या ठिकाणी असलेले उत्कृष्ट असे आत्मसुख मी माझ्या भक्तांकरिता जतन करून ठेवलेले आहे. देवांचा उपदेश ऐकल्यानंतर अर्जुनाचे मन शांत झाले. संसार भ्रांती निमाली. अर्जुनाने देवास म्हटले प्रकृती कार्याच्या पलीकडचे दिव्य स्वरूप असून तिन्ही कालाचे चालक आहात. जीवकलेची मुख्य देवता आहात. ब्रह्मांडाचे अधिष्ठान आहात हे आता मला चांगले कळले आहे. यापुढे अर्जुन म्हणतो पै आणि काही एके परी हे प्रतीतीचे तसे थोरी जे मागे ऐसेची ऋषीवरी सांगितले तू ते परी तया सांगितली याचे साचपण हे आता माझे देखतसे अंतःकरण जे कृपा केली आपण म्हणून देवा एरवी नारदू अखंड जवळा ये तोही ऐसेची वचनी गाये परी अर्थ न बुजोनी ठाये गीत सुखची ऐको जी आंधळे यांच्या गावी आपण पै प्रकटले रवी तरी तीही ओतपलीची घ्यावी वाचुनी प्रकाशू कायचा परी देवर्षी अध्यात्म गाता आहाच रागांगेसी जे मधुरता तेची फावे एर चित्तान लगेची काही पै असिता देवलाचे निमुखे मी एवं विधा तू ते ऐके परितय बुद्धी विषय विखे धारिली होती विषय विषयांचा परिपाडू गोड परमार्थू लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी जाहला आणि हे अनेकांचे काय सांगावे राऊळा आपणची येऊनी व्यास देवे तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे परी तो अंधारी चिंतामणी देखिला जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणून तैसी व्यासाधिकांची बोलणी तिया मजपाशी छिद्रतांची आखाणी परी उपेक्षिल्या जात होती या तरणी तुझवीन कृष्णा. आणखी एका प्रकाराने या आलेल्या अनुभवाचा खरेपणा पटतो कारण पूर्वी तुमच्याशिवाय पुष्कळ ऋषींनी असेच सांगितले होते पण त्यांनी सांगितलेल्याचा खरेपणा मला आज पटला तो देखील तुम्ही कृपा केली म्हणून. तसे पाहिले तर नारदमुनी आमच्याकडे नेहमी येऊन असेच गात होते पण त्यातला अर्थ न कळता केवळ आम्ही गायनानंदच घेत होतो. असे पहा की आंधळ्यांच्या गावात सूर्य स्वतः प्रकट झाला तरी त्यांनी त्याच्या कोवळ्या उन्हाचे सुख घ्यावे बाकी प्रकाशाचा त्यांना काय उपयोग. देवर्षी नारद अध्यात्म गायन करीत असता त्यातील रागरागिणीची मजा वाटत असे पण चित्ताला त्या शब्दातले अध्यात्म मात्र काही कळत नव्हते. त्याचप्रमाणे अशा प्रकारचा तू आहेस हे असे व देव ऋषींच्या तोंडून ऐकले होते पण त्यावेळी माझी बुद्धी विषयरूपी विषाने व्यापली होती. विषयरूपी विषयाचा प्रताप काय सांगावा बरे की गोड सुखदायक असलेला परमार्थ कडू दुःखदायक लागतो व कडू दुःखदायक असलेले विषय पण गोड सुखदायक असे जीवाला वाटतात. इतरांची गोष्ट तर राहू द्याच पण प्रत्यक्ष व्यास आमचे घरी येऊन तुझ्या स्वरूपाचे नेहमी वर्णन करीत असत पण एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडून त्यांनी तो दगड म्हणून टाकून द्यावा
व सूर्योदय झाल्यावर तोच चिंतामणी म्हणून जसा परत ओळखावा, त्याचप्रमाणे व्यासादिक महर्षींचे शब्द ह्याच कोणी चितरत्नांच्या खाणी असूनही पण तुझ्या वाक्यरूपी सूर्याचा उदय नसल्याने त्या उपेक्षित केल्या गेल्या होत्या. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फांकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले, तया आगवयांचे फिटले अनओळखपण, जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल, वरी एक उपेची जाहली ओल, म्हणून संवाद फळेशी उठिले. अहो नारदातिका संता, त्यांची या उक्ती रूप सरिता, मी महोदयी जाहलो अनंता, संवाद सुखाचा प्रभू आघवेनी येणे जन्मे, जे पुण्ये केली मी या उत्तमे, तयांची नटकतीची अंगी कामे, सद्गुरु तुवा एरवी वडील वडिलांचे निमुखे, मी सदा तू ते कानी ऐके, परी कृपान की जेची तुवा एके, तव नेनवेची काही, म्हणून भाग्यचे सानुकूळ, जालिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ, गुरु कृपा साच, जी बन करू झाडे सिंपी जीवेसाठी, पाडूनी जन्मे काढी आणती, परी फळेसी तैची भेटी, जै वसंतू पावे. ती तुझी वाक्यरूपी सूर्यकिरणे माझ्या अंतकरणावर पडली व त्यामुळे ऋषींनी सांगितलेल्या मार्गाचे अज्ञान पार नाहीसे झाले. महाराज, त्या ऋषींचे शब्द हेच कोणी ज्ञानाचे बी असून ते माझ्या अंतःकरण रूपी खोल जमिनीत पडले होते. त्याला आपली कृपारूपी ओल मिळाल्यामुळे संवादरूपी फळे आली. अहो महाराज, नारदादिकांच्या शब्दरूपी नद्यास मी संवाद सुखाचा समुद्र झालो. हे प्रभो, आतापर्यंतच्या जन्मात मी जी उत्तम पुण्ये संपादन केली होती त्यांनी तुझ्यासारखा सद्गुरू प्राप्त करून देऊन ती आपल्या ऋणातून मुक्त झाली. एरवी वाडवडिलांच्या मुखाने मी तुझे गुणानुवाद सतत कानाने ऐकत होतो, पण तुमची कृपा नसल्याने काहीच कळले नाही. म्हणून भाग्य जर अनुकूल असेल तर केलेला व्यापार जसा सफल होतो त्याप्रमाणे श्रुतीशास्त्राचे केलेले अध्ययन खरी गुरुकृपा असेल तरच फलद्रूप होते. माळी जीवापाड श्रम घेऊन बागेची जोपासना करतो, पण जर वसंताचा प्रवेश होईल तरच त्या झाडांना फळे फुले येतात. अहो विषमा जै ओहटपणे, तै मधुर ते मधुर आवडे, पै रसायन तै गोडे, जै आरोग्य देही, का इंद्रिये वाचा प्राण, या जालियांचे तैची सार्थकपण, जै चैतन्य येऊन आपण संचरे माझी, तैसे शब्द जात ओलांडिले, अथवा योगाधिक जे अभ्यासिले, ते तैची म्हणो ये आपुले, जे सानुकूल श्री गुरु, ऐसे झाले प्रतितीचे निमाजे, अर्जुन निश्चयासी नाच तुसे भोजे, देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले, तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतिती, जे तू देवदानवांचे मती, जोगान होसी, तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, जो आपुलिया जाणे जाणीवा, तो कहीची नोहे हे मदभावा, भरवंसेनी आले. अहो, विषमज्वराचा जेव्हा मागचा काटा असतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागू लागतात, अथवा ज्या वेळेला देहात आरोग्य येते त्याच वेळेला घेतलेले भस्माधिक औषध चांगले परिणामकारक आहे असे ठरते, अथवा इंद्रिये वाणी व प्राण या सर्वांचा त्याच वेळी उपयोग ज्यावेळी त्यात जीव येऊन प्रवेश करील. त्याप्रमाणे वेदशास्त्राचे अध्ययन केले, योगादिकांचे अनुष्ठान केले, पण ज्यावेळी श्री गुरुकृपा होईल त्याच वेळी त्याचा उपयोग. याप्रमाणे अर्जुन आलेल्या प्रतीतीच्या मधात कौतुकाने अनुभवानंदात नाचू लागला व तशातच म्हणू लागला की देवा, तुमचे शब्द मला पटले. हे कैवल्यपती श्रीकृष्णा, मला खरोखर असा अनुभव आला की तू देव व दैत्य यांच्या बुद्धीला विषय होण्याजोगा नाहीस. हे भगवंता, तुमच्या मुखातून शब्द प्रकट न होता जो आपल्या बुद्धीच्या जोरावर तुमचे स्वरूप जाणू म्हणेल त्याला काही एक कळणार नाही असे माझ्या अनुभवाला आता पक्केपणी आले. येता फुले वाढपण जैसे, आपणची जाणे जे आकाशे, का मी येतुली घरवट ऐसे, पृथ्वीची जाणे तैसा आपुले सर्व शक्ती, तुझ तूची जानसी लक्ष्मीपती, हेर वेदाधिक मती मिरवती वाया, हागा मनाते मागा सांडावे, पवनाते वावी मवावे, आधी शून्य तरोनी जावे, केऊ ते वाही, तैसे हे तुझे जाणणे आहे,
म्हणून कोणाही ठाऊके नोहे, आता तुझे ज्ञान होय तुझची जोगे. जी आपण याते तुची जानसी, आणि कांते सांगावया ही समर्थ होसी. तरी आता एक वेळ घाम पुसी, आरतीची एंड डळीचा. हे ऐकिले की भूत भावना, त्रिभुवन गज पंचानना. सकळ देव देवतार्चना, जगन्नायका. जरी थोरी तुझी पाहता हो, तरी पासे उभे ठाकावया हे योग्य नो हो. या शौचता जरी विनवी बी हो, तरी आन उपयोग नाही. भरले समुद्र सरिता चहूकडे, परी ते बापियांसी कोरडे. का जय मैघोरी थेंबुटा पडे, तै पाणी की तया. तैसे श्री गुरु सर्वत्र आती, परी कृष्णा आम्हा तुची गती. हे असो मज प्रती विभूती सांगे. आकाशाचा मोठेपणा आकाशालाच माहीत, किंवा पृथ्वीचे वजन पृथ्वीलाच माहीत, त्याप्रमाणे हे भगवंता तुमचे सर्व शक्तिमत्व तुम्हालाच माहीत. असे असता वेदाधिक आम्ही परमात्म्याचे ज्ञान करून देणारे आहोत असा व्यर्थ गर्व धरतात. अहो, सर्वात चपल असलेल्या मनाला कसे मागे टाकता येईल? तसेच वाऱ्याची मोजणी वाव घालून कशी करता येईल? व माया नदीतून बाहुबलाने स्वसामर्थ्याने कसे तरून जाता येईल? वरील दृष्टांताप्रमाणे तुझे ज्ञान होणे अशक्य आहे. म्हणून आतापर्यंत कोणालाही माहीत नाही ते ज्ञान तुझे तुलाच गम्य आहे. महाराज, तुमचे ज्ञान तुम्हाला असून दुसऱ्याला सांगण्यासही आपणच समर्थ आहात. तरी आता आमच्या इच्छेच्या कपाळाचा एक वेळ घाम पुसा, आमची इच्छा पूर्ण करा. हे प्राण्यांच्या उत्पन्न करत्या, संसारूप हत्तीचा संहार करणाऱ्या सिंहा, सर्व देवांना पूज्य जगधीपते श्रीकृष्णा, आपण ऐकले का? तुमच्या मोठेपणाचा विचार केला असता तुमच्या जवळ उभे राहण्याची सुद्धा आमची योग्यता नाही. बरे, असे समजून तुम्हाला विनंती करण्यास भ्यावे, तर तुमच्याशिवाय विचारण्यास दुसरी जागाच नाही. नद्या व समुद्र सगळीकडे भरलेले असले तरी बिचाऱ्या चातकास ते कोरडेच आहेत. कारण मेघातून थेंब पडेल तरच त्याला पाणी पिण्यास मिळणार. त्याप्रमाणे जगात सगळीकडे गुरु असतील तर असोत, पण आम्हाला मात्र तुमच्याशिवाय दुसरा कोणी आश्रय नाही. पण हे बोलणे राहू दे, मला विभूती सांगा. जी तुझी विभूती आगविया, परी व्यापिती शक्ती दिव्या जिया. तिया आपुलिया दावाविया आपण मज. जी ही विभूती यया समस्था, लोकांते व्यापुनी आहासी अनंता. तिया प्रधाना नामांकित प्रकटा करी. महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत, पण दिव्य, शक्तिमान व व्यापक अशा ज्या विभूती आहेत तेवढ्या मला सांगा. ज्या विभूतींच्या द्वारा तुम्ही त्रैलोक्याला व्यापून टाकले आहे, त्या मुख्य व नावाजलेल्या विभूती मला सांगा. जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तुची म्हणो आघवे, तरी चिंतनची न घडे. मनोनी मागा भाव जैसे, आपुले सांगितले तू आज उद्देशे. आता विस्तारोनी तैसे, एक वेळ बोले. जया जया भावाची आठाई, तू ते चिंतिता मज सायासू नाही. तो विवळ करुणी देई योगू आपला. आणि पुसलिया ज्या विभूती, त्याही बोलाविया भूतपती. येत म्हणसी जरी पुढती, काय सांगो तरी हा भाव मना. झने जाय हो जनार्दना, पै प्राकृताही अमृतपाना. नान म्हणवे जेवी, जे काळकुटाचे सहोदर. जे मृत्यू भेने प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती. ऐसा कवन एक क्षीराब्धीचा रसू, जया वायांची अमृतपणाचा आभासू. तयाचाही मिठांशू, जे पुरे म्हणून नेदी. तया पाबळे याही ये तुले वरी, गोडी येची आती थोरी. मग हे तव अवधारी, परमामृत साचे. महाराज, तुम्हाला कसे जाणावे? काय जाणून तुमचे सतत चिंतन करावे? जर सर्वस्व आहेस असे समजावे तर चिंतनच घडणार नाही. म्हणून मागे याच अध्यायाच्या प्रारंभी श्लोक 4, 5 व 6 ज्या थोडक्यात आपण विभूती सांगितल्या त्या विस्तार करून पुन्हा एक वेळ सांगा. ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुमचे चिंतन करण्यास श्रम पडणार नाहीत असा विभूती योग मला स्पष्ट करून दाखवा. हे भूपते, ज्या विभूती मी आपणाला विचारल्या त्या सांगा. कदाचित आपण म्हणाल की त्याच त्या पुन्हा काय सांगावयाच्या? तर हे भगवंता, असे आपण मनात येऊ देऊ नका. कारण सामान्य असलेले जे अमृत ते पीत असता जर कोणाच्याने पुरे म्हणवत नाही. जे अमृत काळकूट विषाचे भावंड आहे, ते मरणाच्या भीतीने देवानी प्राशन केले खरे,
पण असे अमृत पान करणारे इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मरतात. क्षीराब्दीतील एक रस असा आहे की ज्याला अमृत हे नुसते नाव आहे, पण त्याची ही गोडी जर पुरे म्हणवत नाही, अशा क्षुद्र अमृताच्या गोडीची एवढी जर चटक लागते, मग हे तर खरोखर परमामृत आहे. जे मंदरा चळून ढाळिता क्षीरसागरून ढवळता, अनादि स्वभावता आई ते आहे. जे द्रव नव्हे बद्ध, जे तनेनी जिती रसगंध, जे भलतया ही सिद्ध आठवल्याची फावे. जयाची गोठीची ऐकत खेवो, अगवा संसार होय वावो. बळीया नित्यता लागे येवो, आपण पेया. जन्ममृत्यूची भाक हरपोनी जाय निशेख. आत बाहेरी महासुख वाढोची लागे. मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ते आपणची होऊनी ठाकीचे. ते तुझ देता चित्त माझे, पुरे म्हणू न शके. तुझे नामची आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे. पाठी गोठी सांगसी, सुरवाडे आनंदाचेनी. हे परमामृत असे आहे की मंदराचल पर्वत घालून क्षीरसमुद्र न घुसळता, जे अनादि असून स्वभावता स्वतः सिद्ध आहे. मंदराचल पर्वत घालून क्षीरसमुद्र न घुसळता, जे अनादि असून स्वभावता स्वतः सिद्ध आहे. जे परमामृत घट्ट नाही व पातळ नाही, जे रसनेने चाकता येण्याजोगे व नाकाने वास घेण्याजोगे नाही, आणि ज्याचे नित्य प्राप्त असल्यामुळे वाटेल त्याने नुसते स्मरण केले असता प्राप्त होते. ज्याचे नुसते वर्णन ऐकले असता सर्व संसार मिथ्या ठरतो व ऐकणाऱ्याच्या ठिकाणी आपोआप नित्यता सिद्ध होते. त्याचबरोबर जन्ममृत्यूची भाषा उरतच नाही आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखाची वृद्धी होते. मग दैववशात ते सेवन करण्याचा जर योग आला, तर सेवन करणाराच परमामृत रूप होऊन जातो. अर्जुन म्हणतो, भगवंता, असे परमामृत आपण मला पाजित असता माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही. अगोदर आपले नावच मला आवडते, त्यात तुमची भेट होऊन सहवासी प्राप्त झाला. इतके असूनही सुखा समाधानाने मला उपदेशाच्या गोष्टी सांगत आहात. आता हे सुख काहीस या सारिके, काही निर्वेचना मज पारितोखे. तरी येतुले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्त ही हो. हा गा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणू येत आहे ओविळा. का नित्य वाहत या गंगा जळा, पारसे पण असे. तुवा स्वमुखे जे बोलिले, हे आम्ही नादासी रूप देखिले. आजी चंदन तरुंची फुले, तुरंबिता होमा. तया पार्थाची या बोला, सर्वांगे श्रीकृष्ण डोलला. म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला, आगरू हा. ऐसा पती करीची आमच्या तोषा, आतू प्रेमाचा वेग उचंबळतू. ते सायासे सावरुनी आनंतू, काय बोले. आता हा आनंद कशासारखा आहे, हे मला त्या आनंदाचे भरात वाणीने वर्णन करवत नाही. पण मला एवढे कळते की पुनरुक्ती जरी झाली तरी हरकत नाही. पण पुन्हा एक वेळ तो विभूती योग आपल्या मुखाने मला सांगा. अहो, सूर्य काय कालचा म्हणून शिळा आहे? अग्नी कधी ओळा आहे? का नित्य वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याला पारसेपणा आहे? अहो भगवंता, आपण जे स्वमुखाने बोललात ते आम्ही आज मूर्तिमंत नादब्रह्मच पाहिले असे वाटते. तसेच जणू काय आज आम्ही चंदन वृक्षाच्या फुलांचा वास घेत आहोत असे वाटते. असे हे अर्जुनाचे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण आनंदाने डोलू लागले व मनात म्हणाले, हा अर्जुन भक्ती व ज्ञान यांचा मळाच झाला आहे. याप्रमाणे आपला प्रिय जो अर्जुन, त्याला झालेल्या आनंदामुळे भगवंताला प्रेमाचा वेग आला. पण तो प्रयत्नाने आवरून धरून श्री अनंत काय बोलू लागले ते ऐका. धन्यवाद. श्री कृष्णार्पण वस्तू.